हे घ्या, आज आपण ढोकळ्याचा एक वेगळा प्रकार केलाय बरं का. काकडीचा ढोकळा फ्राय करायला एकदम सोपा आहे. काकडीचा ढोकळा करायचा, त्याचा फ्राय करायचा, खूप मस्त लागतो. चटणी सॉस असो नसो असाही खायला खूप चवदार लागतो. मी तुम्हाला 100% सांगते, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला, ही रेसिपी तुम्हाला आवडणार. तुम्ही 100% करून बघणार. अगदी म्हणजे काकडीचा ढोकळाच असण्याची गरज नाही. उरलेल्या ढोकळ्यापासून सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण ढोकळ्याचा खूप वेगळा प्रकार बघणार आहोत. मस्त असा काकडीचा ढोकळा फ्राय करायला एकदम सोपा आहे आणि मी तुम्हाला सांगते, आपल्या नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा हा तुम्हाला जास्त आवडणार. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काकडीचा ढोकळा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतल्यात 2 ते 3 छोट्या काकडी, 2-3 हिरव्या मिरच्या, इंचभर आलं, 1 कप बारीक रवा, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, अर्धा कप आंबट दही, अर्ध्या लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा. फोडणीसाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, 5-7 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चमचाभर तीळ, चवीपुरतं मीठ, वरून पेरण्यासाठी ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर. साहित्य बघितलं. पहिल्यांदा आपण ढोकळ्याचं मिश्रण करू. तर आता काकडीचा ढोकळा आहे. इथं मी काकडी घेतली आहे, साल काढली आहे. आता याच्या आपण फोडी करूया. तर काकडीचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी केलं तरी पण चालेल. काकडी जर खूप जून असेल तर बिया घेऊ नका. काकडीच्या फोडी केल्या. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये घालूया काकडीचे तुकडे. तुम्ही पाहिजे तर काकडी बारीक किसणीने किसून घेतली, मिक्सरला न फिरवता वापरली तरी चालणार आहे. यामध्ये घालू आलं आणि हिरवी मिरची. याला बारीक करून घेऊया, पाणी वापरण्याची गरज नाही. आणि हे बघा, काकडी आपण अशी बारीक करून घेतली, मिक्सिंग बोलमध्ये काढूया. आता यामध्ये घालूया बारीक रवा, तांदळाचं पीठ आणि दही. दही थोडं आंबट असेल तर ढोकळ्याला चव छान येते. चवीपुरतं मीठ घालूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. आणि हे आपण चांगलं मिक्स केलं, पण हे खूप घट्ट वाटतंय. रवा आहे ना, तो थोडा भिजून आणखी घट्ट होईल. त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते आणि याला आपण परत मिक्स करून घेऊ. अगदी 1-2 चमचे पाणी आणि अर्धा कप दही घातलं. यावर झाकण ठेवूया आणि याला 10 मिनिटं भिजत ठेवू. 10 मिनिट झालेली आहेत आणि आपला रवा चांगला भिजलेला आहे. रवा छान भिजलाय. आपण याला थोडा वेळ बाजूला ठेवूया, कारण आपण इन्स्टंट ढोकळा करतोय. त्याच्यामध्ये सोडाचा वापर करावा लागतो. तर तो सोडा करायला घेण्याच्या जस्ट आधी घालावा लागतो. मग आपण आधी बाकीची तयारी करू आणि मग याच्यामध्ये सोडा घालू. तर बाकीची तयारी काय आहे? इकडे एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले. हे आधीच उकळायला ठेवायचं. ढोकळ्याचं मिश्रण जेव्हा आपण भांड्यात ठेवतो त्यावेळी पाणी उकळत असलं पाहिजे, गार नको. त्याचबरोबर आपण ज्या डब्यामध्ये ढोकळा सेट करायचा आहे त्याला आपण तेल लावून घेऊया. तुम्ही असाच्या असा ढोकळा याच्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण ओतू शकता, पण ढोकळा अगदी सहज निघावा म्हणून मी बटर पेपर लावून घेते. बटर पेपर नसेल तर फक्त तेल लावून घेतलं तरी चालणार आहे. आणि आपण डबा तयार करून घेतला, पाणी उकळतंय. आता आपण याच्यामध्ये घालूया सोडा. तर हे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालते मी. खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इनो घातला तरीही चालेल. थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी 2 चमचे पाणी वाढवलं. याचबरोबर यामध्ये घालूया लिंबाचा रस. सोड्याला ॲक्टिवेट करण्यासाठी दही पण काम करतं, लिंबाचा रससुद्धा खूप मस्त काम करतो. त्यामुळे मी थोडा लिंबाचा रस घातला. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. सोडा चांगला मिसळला गेला पाहिजे, नाहीतर मग ढोकळ्यामध्ये सोड्याची चव खूप विचित्र लागते. आणि आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी बघा. 1 कप रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ होतं. त्याच्यासाठी मला अर्धी वाटी दही लागलं आणि साधारण 3 ते 4 चमचे पाणी लागलं. तुम्हाला थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. दही किती घट्ट पातळ यावर अवलंबून आहे. आता आपण याला तयार करून घेतलं. आता इथून पुढे जरा घाईच करायची सोडा घातल्यावर. याला लगेच आपण या भांड्यामध्ये काढूया. याला आपण भांड्यात काढलं. थोडंसं सेट करायचं आहे. आपला ढोकळा तयार आहे वाफेमध्ये जाण्यासाठी. हे बघा, इकडे पाण्याला आधीच उकळी आलेली आहे. पाण्याला आधीच उकळी आलेली पाहिजे बरं का. खाली काहीतरी असं उंच ठेवायचं म्हणजे ढोकळ्यामध्ये पाणी जाणार नाही. मधोमध आपल्याला हे ढोकळ्याचं भांडं ठेवायचं. यावर झाकण ठेवूया आणि याला साधारण 10 ते 15 मिनिटं जास्तीत जास्त वाफवून घेऊ. ढोकळ्याची जाडी कितपत आहे
त्याच्यावर वाफवण्याचा टाईम कमी जास्त होऊ शकतो. तर सुरुवातीचे 2-3 मिनटं गॅस मोठा ठेवा, त्यानंतर मध्यम करून ढोकळा वाफवून घ्या. तर एक 10 ते 15 मिनटं आपण ढोकळा वाफवून घेतलाय, छान वाफवलाय. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले बरं का, ढोकळा याच्यात वाफायला ठेवला ना, सुरुवातीचे 5 ते 7 मिनटं उघडून बघायचं नाही. आता बघा, आपण याच्यामध्ये काडी रोवून बघूया किंवा सुरी वगैरे रोवून बघायची. ढोकळा छान फुगलाय, रंग काकडीमुळं थोडा वेगळा आलाय आणि मिश्रण कुठेच चिकटत नाही, याचा अर्थ आपला ढोकळा तयार झालाय. गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढू आणि संपूर्ण गार करून घेऊ. आणि एक अर्धा तास ठेवला की आपला ढोकळा गार झालाय. आपण याच्या कडा आधी मोकळ्या करून घेऊया आणि याला बाहेर काढून घेऊ. बटर पेपर लावल्यामुळं हा अगदी लगेच निघाला, पण तुम्ही तेल लावलं तरी पण अगदी व्यवस्थित निघेल. बटर पेपर काढून घेतलाय. आता आपण ढोकळा फ्राय करणार आहोत, त्यामुळं मी ना याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे. तुम्हाला समजा याला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही, आपण नेहमी कसं ढोकळ्याचे असे मोठे तुकडे करतो तशी तुकडे करून तुम्ही फोडणीवरून देऊ शकता. पण आपण ढोकळा फ्राय करतोय त्यामुळं मी याला बारीक तुकडे करून घेणार आहे. किंवा तुम्हाला वाटलं तर अर्ध्या ढोकळ्यावर फोडणी घाला, अर्धा ढोकळा फ्राय करून घ्या. काय सुरेख जाळी आली आहे है ना? मस्त एकदम हलका फुलका जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. आतमधून अजिबात कच्चा नाही आहे किंवा असा खूप घट्ट दाटल्यासारखा झाला नाही. आता मी याला छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून घेते. ढोकळा गरम असताना कापायचा नाही, गार झालं की मगच कापायचा. आणि हे बघा, ढोकळा कापून झालाय. काही तुकडे मी मोठे ठेवलेत, ते वेगळे करणार आहे आणि हे छोटे तुकडे त्याचं आपण फ्राय करून घेऊ. आता फ्राय करण्यासाठी एक मोठी कढई घेतली आहे, त्यामध्ये घेऊया 3 चमचे तेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता ढोकळाचा फ्राय करत असताना कढई थोडीशी अशी मोठी ढळढळीत हलवता येईल अशी वापरायची, म्हणजे ढोकळा व्यवस्थित फ्राय करता येतो. तेल गरम झालं, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी मात्र याला भरपूर घालायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची, कारण याचा सगळा जो काही स्वाद असतो ना, मोहरी कशी तडतडते त्यावर असतो. मोहरी अशी मस्त तडतडली. आता घालूया हिंग, कढीपत्ता, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडेसे तीळ फोडणीत घालूया, थोडी कोथिंबीर आणि ढोकळ्याचे तुकडे. आता मी हा काकडीच्या ढोकळ्यापासून केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही तुमच्याकडे जर ढोकळा शिल्लक राहिला त्यापासून केला तरी चालेल. थोडंसं मीठ घालू. ढोकळ्यात मीठ आहे, अगदी थोडंसं मीठ घातलं. वरून आणखी थोडेसे तीळ घातले. आता याला छान परतून घ्यायचे. ही फोडणी या ढोकळ्याला मस्त लागली पाहिजे आणि हलक्या हाताने परतायचं. असं घ्यायचं, सोडायचं, असं घ्यायचं, सोडायचं, म्हणजे ढोकळा छान परतला जातो आणि त्याचे तुकडे तुटत नाही. आणि याला मस्त परतून घेतलंय. यावर घालायची चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव. आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर नाही घालायचं. लिंबाचा रस घालायचा थोडासा. गॅस बंद करायचा आणि याला परत चांगलं मिक्स करायचं. आणि आपला हा मस्त चटपटीत असा ढोकळा फ्राय तयार आहे. तुम्हाला जर कधी ढोकळ्यामध्ये काही वेगळं करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही काकडी वापरून रव्याचा ढोकळा करू शकता आणि त्याच्यावर फोडणी आपण नेहमीच्या ढोकळ्याला करतो तशी घालू शकता. पण तुम्हाला आणखीन काही नवीन हवं असेल किंवा तुमच्याकडे ढोकळा शिल्लक राहिलाय, आता नुसता कोणाला खावत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही याला फ्राय करून घेऊ शकता. अगदी समजा आदल्या दिवशीचा ढोकळा राहिला आणि संपत नाही आहे, तर तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला सुद्धा त्याला फ्राय करून खाल्लं तरी खूप मस्त लागतो. या पद्धतीने आपण काकडीचा ढोकळा कसा करायचा ते बघितलं. याच्यासोबत चटणी घ्या, नुसता खायला सुद्धा खूप मस्त लागतो किंवा तुम्ही सॉससोबत आवडत असेल तर खाऊ शकता. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणखी काही ढोकळ्याच्या वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.